नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत अद्वैत आणि कला. अद्वैतच्या कॉलेजच्या आठवणी जाग्या करण्यासाठी अद्वैतच्या फेवरेट कट्ट्यावर उभे असतात. त्याचवेळी तिथे एक मुलगा येतो. त्या मुलाने हेल्मेट घातलेलं असतं आणि तो मुलगा कलाच्या अंगावर गाडी चालवत असतो आणि मध्येच थांबतो. आता हेल्मेट घातल्यामुळे अद्वैतला पहिल्यांदा तो कोण आहे हे ओळखू येत नाही. त्यामुळे अद्वैत रागानेच त्याच्याकडे बघत असतो. मग तो मुलगा गाडीच्या खाली उतरतो आणि जेव्हा तो हेल्मेट काढतो तर अद्वैत आणि तो दोघंही आता अक्षरशः नाचायलाच लागतात. ते बघून कलाला आश्चर्य वाटतं की हे काय चाललंय यांचं. अद्वैत आणि तो दोघंही नाचत असतात आणि दोघंही खूप मज्जा करत असतात. मग कला समजून जाते की अच्छा, हे दोघंही एकमेकांना ओळखतात आणि हे दोघंही एकमेकांचे मित्र आहेत तेव्हा अद्वैत त्याला विचारतो की अरे तू इथे कसा काय. तर तो मुलगा म्हणतो की अरे चांद्या, तू इथे कसा काय. मी तर कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की तू इथे असशील म्हणून. आणि काय चाललंय अरे तुझं. अद्वैत म्हणतो की अरे भावा, आपला नादच करायचा नाही, आपण कोण आहे बरं. तेव्हा तो मुलगा म्हणतो की द ग्रेट अद्वैत चांदेकर. असं म्हटल्यावर दोघंही एकमेकांना टाळ्या देतात. हे बघून कला तर थक्कच झालेली असते. कला विचार करत असते की चांदेकर असाही असू शकतो, असा मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. सोबतच द ग्रेट अद्वैत चांदेकर ही सवय काही त्याची गेलेली नाहीये. अगदी लहानपणापासून हे ब्रीदवाक्य सोबतच घेऊन आलंय वाटतं. मग अद्वैत त्याला विचारतो की काय रे, पण तू इथे कसा काय आलास. तेव्हा तो मुलगा म्हणतो की अरे तुला शोधतोय मी आणि एवढ्या दिवसापासून कुठे भेटला नाहीस. काय मित्रांनो, अजूनही आपल्या व्हिडिओला लाईक केलं नाहीये का. अहो मग वाट कसली बघताय, लगेच व्हिडिओला लाईक करा, कारण तुम्हालाही माहिती आहे की तुमचा लाईक आमच्यासाठी किती महत्त्वाचा आहे ते. अद्वैत म्हणतो की अरे काय झालं. म्हटलं जुन्या आठवणींना एकदा उजाळा द्यावा म्हणून जस्ट इथे आलो होतो फिरायला. तर तो मुलगा म्हणतो की अरे मी सुद्धा याच रस्त्याने जात होतो आणि त्यामुळे तू मला रस्त्यावर दिसला. म्हटलं चला आता चांदेकरला भेटूनच जाऊया. पण तू इथे असशील असा मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता. अरे तू मला सांगायचं होतंस, मी आलो असतो की तुझ्यासोबत, आपण दोघं आलो असतो ना इथे. तेव्हा अद्वैत म्हणतो की अरे दोघं आपण इथे येऊन काय केलं असतं, ते नेहमीसारखंच कल्ला. त्यावर तो मुलगा म्हणतो की हो मग. अद्वैत म्हणतो की चल मग आता आपण जर भेटलोच आहोत तर तो कल्ला आपण पुन्हा करूयात. तर कलाला प्रश्न पडतो की यांना दोघांना नक्की काय करायचंय आता. अद्वैत त्याच्या मित्राला म्हणत असतो की हा मला माहिती आहे आपल्या त्या सगळ्या गमतींना ब्रेक लागलाय आता, परंतु फुलस्टॉप तर लागला नाहीये ना. कला अद्वैतला विचारते की चांदेकर, पण नक्की करणार काय आहात तुम्ही. मग अद्वैत विसरून गेलेला असतो की कलाची ओळख करून देणं. मग अद्वैत आता कलाची ओळख करून देतो त्या मुलाला आणि सांगतो की माझी बायको कला. असं म्हटल्यावर आता अद्वैतचा मित्र कलाला भेटतो आणि कलाला सॉरी देखील म्हणतो की सॉरी हा, मी मगाशी बाईक अंगावर आणली त्यासाठी. कला विचार करत असते की बापरे, खरंच चांदेकरनी माझी ओळख बायको म्हणून करून दिली. कला मनोमनच खूप खुश होत असते. तेव्हा अद्वैतचा मित्र कलाला म्हणतो की वहिनी, तुम्ही एवढा सभ्यपणे नमस्कार करताय म्हणजे मला खात्री आहे की तुमच्यामुळे हा कुठेतरी सुधारला असेल. पण मला खुशी या गोष्टीची आहे की निदान अद्वैत चांदेकरमुळे तुम्ही तरी बिघडला नाहीत. असं म्हटल्यावर कला हसू लागते. मग अद्वैत त्याला मारायला लागतो आणि म्हणतो की काय रे, काही पण काय बोलतोयस, देऊ का तुझ्या एक ठेवून. अद्वैतचा मित्र म्हणतो की बरं ते सगळं सोडा, पण आता करायचं काय. कला म्हणते की काय बरं करायचं आता. मग तो मित्र म्हणतो की अहो वहिनी, अद्वैत आणि मी भेटलोय आणि कधी आम्ही प्रँक केला नाही, असं मात्र कधीच झालं नाहीये हा. आणि प्रँक करणं हा फक्त एक टाइमपास नाहीये बरं का, हा एक मैत्रीचा संस्कार आहे, संस्कार. अद्वैत म्हणतो की चल तर मग आपण दाखवून देऊयात की आपण किती संस्कारी आहोत ते. मग अद्वैत आता प्रँकला सुरुवात करतो. समोरच्या येणाऱ्या काकांवर आता प्रँक करायचा असतो. सगळ्यात पहिल्यांदा अद्वैत आता इयरबड्स घालतो आणि मुद्दाम आता त्या माणसाच्या समोरून चालतो. जेव्हा तो माणूस अद्वैतपासून जातो तेव्हा अद्वैत त्याला म्हणतो की इथे शाळा कुठे. खरं तर अद्वैत त्यालाच बोललेला असतो, परंतु या गोष्टीला वळण मात्र त्याला वेगळंच द्यायचं असतं. आता अद्वैत म्हणतो की इथे शाळा कुठे असं म्हटल्यावर तो माणूस थांबतो आणि तो अद्वैतला सांगू लागतो की हो शाळा तर इथेच आहे, पण तुम्हाला खाली उतरून जावं लागेल, गाडी आहे ना तुमच्याकडे. अद्वैत म्हणतो की हो 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 हो. तेव्हा तो माणूस म्हणतो की बरं ठीक आहे. मग अद्वैत म्हणतो की एक मिनिट, कोणाशी बोलताय तुम्ही.
अद्वैत म्हणतो की अहो, तेव्हा तो माणूस म्हणतो की अहो, तुम्हीच तर आता मला विचारलं ना की शाळा कुठे म्हणून. अद्वैत म्हणतो की मी आणि तुम्हाला विचारलं? अहो, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल. अहो, मी तर माझ्या फोनवर बोलतोय. तेव्हा तो माणूस बडबड करत असतो आणि म्हणत असतो, काही आजकालची मुलं फोनवर बोलतात की हवेत बोलतात त्यांचं त्यांनाही कळत नाही. आता तो माणूस तिथून जायला लागतो. तर अद्वैत पुन्हा म्हणतो की काय मग, इथेच आहे ना शाळा? तेव्हा तो माणूस पुन्हा येतो आणि म्हणतो की हो हो, इथेच आहे शाळा. तेव्हा अद्वैत पुन्हा म्हणतो की अहो, तुम्हाला सांगितलं ना मी एकदा की अहो, मी फोनवर बोलतोय, तुमच्याशी नाही बोलत आहे. मग तो माणूस शेवटी वैतागून तिथून निघून जातो. मागे कला आणि अद्वैतचा मित्र पोट धरून हसत असतात. कला आणि अद्वैत सर्वजण आता खूप हसत असतात. अद्वैत सुद्धा हसत असतो. कितीतरी दिवसांनंतर अद्वैतने प्रँक केलेला असतो आणि मनापासून तो हसलेला असतो. मग त्यानंतर दोन मुलं आता बाईकवर येतात. अद्वैत कला आणि त्याच्या मित्राला सांगतो की आता बघा मी यांच्यावर कसा प्रँक करतो ते. मग ते मुलं आता बाईकवरनं येतात. अद्वैतही त्यांच्या समोर जातो आणि त्यांना थांबवतो. अद्वैत त्यांना म्हणतो की ए थांबा थांबा थांबा. तर ते मुलं विचारतात की काय झालं. मग अद्वैत म्हणतो की अहो, तुमच्या गाडीची चाकं फिरताय. असं म्हटल्यावर त्या मुलांनाही प्रश्न पडतो की बापरे, गाडीचे चाकं फिरताय. आता गाडी चालवत असताना ऑब्व्हियसली गाडीचे चाकं तर फिरणारच असतात, परंतु अद्वैतने अशा प्रकारे त्यांना विचारलेलं असतं, त्यामुळे त्यांना वाटतं की अरे बापरे, खरंच गाडीचे चाकं फिरताय की काय. मग अद्वैत त्यांना विचारतो की काय हो, तुम्ही कुठे चाललेत. तेव्हा ते मुलं सांगतात की नाही, आम्ही इथे पुढे चाललोय. अद्वैत म्हणतो की बापरे, पुढे चाललाय तुम्ही, पुढे रस्ता आहे बरं का. त्या मुलांनाही एक क्षण आता प्रश्न पडतो की पुढे रस्ता आहे म्हणजे नक्की याचा अर्थ काय होतो. रस्ता तर सगळीकडेच असतो. अद्वैत त्या मुलांना वरून म्हणतो की काय, तुम्हाला माझ्यावर विश्वास बसत नाहीये का. तो कलाला बोलवतो आणि म्हणतो की सांग यांना पुढे काय आहे ते. कला म्हणते की हो दादा, पुढे खूप मोठा रस्ता आहे. त्या दोन्ही मुलांना पुन्हा प्रश्न पडतो आणि मग त्यांना समजतं की हे आपल्याला उल्लू बनवताय म्हणून. मध्ये मुलं म्हणतात की ठीक आहे, आम्हाला इथे भेटलात तुम्ही, परंतु पुढे काय भेटू नका. मग ते मुलं आता तिथून निघून जातात, हसत असतात, निघून जातात आणि अद्वैत, कला आणि त्याचा मित्र सुद्धा पोट धरून हसत असतात. तेव्हा अद्वैतचा मित्र कलाला सांगतो की बघितलं वहिनी, हा अद्वैत चांदेकर आहे, एवढा मोठा उद्योजक आहे, त्याचे उद्योग बघितले ना तुम्ही हे सगळे. कला म्हणते की हो हो, खूप चांगले बघितले मी. मग आता त्या मित्राची निघण्याची वेळ झालेली असते. कला आणि अद्वैतला तो म्हणतो की काय, तुम्ही मला लग्नाला तर बोलवलं नाही, परंतु घरी मात्र माझ्या नक्की यायचंय हा. तेव्हा अद्वैत म्हणतो की हो रे, नक्की येईल. मग तो मित्र आता तिथून निघतो. आता तो जेव्हा बाईकवर जात असतो तेव्हा अद्वैत त्याला म्हणतो की अरे, तुझे टायर तर फिरताय. मग तो मित्र त्याला म्हणतो की ए चांद्या, माझी बिल्ली मलाच म्याव का. असं म्हटल्यावर अद्वैत हसू लागतो. मग तो मित्र तिथून निघून जातो. अद्वैत आणि कला दोघंही हसतच असतात. आता पुढून एक 4 व्हीलर येते आणि अद्वैत पुन्हा काहीतरी प्रँक करण्याचं ठरवतो. मग ती 4 व्हीलर आल्यावर अद्वैत त्या 4 व्हीलरला थांबवतो आणि ड्रायव्हर पुढे बसलेला असतो आणि त्या ड्रायव्हरला तो म्हणतो की अहो थांबा, कुठे चाललात तुम्ही, अहो तुमच्या टायरमध्ये हवा आहे. असं म्हटल्यावर ड्रायव्हर आता अद्वैतकडेच बघू लागतो, कारण ड्रायव्हरने अद्वैतला ओळखलेलं असतं. अद्वैतने ड्रायव्हरला ओळखलेलं नसतं आणि मागे नेमकी सरोज बसलेली असते. सरोज जेव्हा अद्वैतला बघते तेव्हा ती विचार करते की अद्वैत हे सगळं काय बोलतोय. तर तो ड्रायव्हर आता अद्वैतकडे जेव्हा बघत असतो तेव्हा अद्वैत त्याला म्हणतो की अहो, तुम्हाला माझ्यावर विश्वास बसत नाहीये का, अहो नीट चेक करा, तुमच्या टायरमध्ये हवा आहे. असं म्हटल्यावर सरोज जे ऐकते आणि सरोजला खूप राग येतो. जेव्हा अद्वैत आणि कला दोघंही पोट धरून मोठमोठ्याने हसत असतात, सरोज चिडते आणि म्हणते की अद्वैत काय चाललंय. आता अद्वैत आणि कलाने कधी विचारही केलेला नसतो गाडीमध्ये सरोज बसलेली असेल आणि आपण सरोजवरच प्रँक करू. अद्वैत आणि कला आता दोघंही घाबरलेले असतात. मग सरोज आता गाडीच्या खाली उतरते आणि अद्वैतला खूपच खडे बोल सुनावते. अद्वैतला ती म्हणते की अद्वैत, अरे काय चाललंय तुझं, वर्किंग डेजच्या दिवशी तू इथे रस्त्यावर काय करतोयस आणि कसले हे चाळे करतोयस, तुला काही अक्कल नाहीये. अरे वर्किंग डेजच्या दिवशी हे सगळं चाललंय तुझं. आपण कोण आहोत, आपली प्रतिष्ठा काय आहे, या सगळ्या गोष्टी विसरलास का तू. अद्वैत म्हणतो की अगं आई, मी ते फक्त. तेव्हा सरोज म्हणते की आता भर रस्त्यामध्ये मला तमाशे नकोय हा, आत्ताच्या आत्ता घरी यायचं माझ्यासोबत, मला तुझ्याशी महत्वाचं बोलायचं आणि मला सांग गाडी कुठे आहे तुझी. असं म्हटल्यावर अद्वैत आता त्याच्या बाईककडे बोट दाखवतो. मग सरोज म्हणते की काय, डोकं वगैरे फिरलंय का तुझं, बाईक काय घेऊन आलास तू. अद्वैत, तू पहिल्यांदा घरी ये, मला आता तुझ्याशी बोलायचंच आहे. असं म्हणतच सरोज आता कलाला सांगते की ए मुली, तू गाडीत बस आणि तो येईल त्याचा एकटा.
शेवटी आता कलाला सरोजचं ऐकायलाच लागतं आणि मग कला लगेचच आता गाडीत येऊन बसते. कला आणि सरोज दोघी आता 4 व्हीलरमध्ये निघून गेलेले असतात आणि मग शेवटी अद्वैत आता बाईकने येणार असतो. तर इकडे नैना आता अंजूचा हात धरून अंगणामध्ये फेऱ्या मारत असते. त्याचवेळी तिथे रोहिणी येते. रोहिणीला आता नैनाचं गुपित आणि नैनाचं सत्य हे समजलेलं असतं की नैना ही प्रेग्नंट नाही आहे आणि प्रेग्नन्सीचे फक्त ही नाटकं करते आहे. त्यामुळे नैनाकडे बघत रोहिणी मनामध्ये म्हणत असते की नैना, आता तुला खरी कळेल की सासू काय असते ते, आणि खऱ्या अर्थाने सासूरवास कसा असतो ना, आता तुला तो बघायला मिळणारच आहे. असं म्हणत रोहिणी आता नैनाजवळ जाते. नैनाला ती विचारते की काय ग, झाली का शतपावली करून? नैना म्हणते की हो. मग रोहिणी म्हणते की अंजू, तू एक काम कर, तू आतमध्ये जा. मग रोहिणी आता हाताला धरून नैनाला घरामध्ये घेऊन येते. तर रोहिणी आता आतमध्ये आल्यावर अंजूला सांगते की अंजू, जरा नैनासाठी पाणी घेऊन ये. मग अंजू नैनासाठी पाणी घेऊन आलेली असते. त्याच वेळी गडबड करत आता संगीता तिथे येते आणि म्हणते की काय झालं नैनीला? रोहिणी म्हणते की अहो काही नाही झालं मिसेस खरे, अहो या दिवसामध्ये आता थोडंसं फिरणं, शरीराला थोडा व्यायामाची सवय हवी की नाही, त्याच्यामुळे मी तिला म्हटलं की जरा वॉक करत जा. आणि घरात बसून कसं बोर होतं, त्यापेक्षा जर ती बाहेर फिरली तर कसं जरा सुटसुटीत वाटतं, म्हणून मी तिला वॉक करायला सांगितलं होतं. संगीता त्यावेळी मनामध्ये विचार करत असते की खरंच रोहिणी मॅडमला माझ्या नैनीची किती काळजी आहे ना, माझ्या नैनीचा त्या किती विचार करतात, माझ्या नैनीची किती काळजी घेतात. आणि खरंच असं म्हणतात ना की बाई प्रेग्नंट असल्यावर सासरच्यांच्या मनात कितीही रोष असला तरीसुद्धा निघून जातो. शेवटी रोहिणी मॅडमच्या मुलांचा अंश माझ्या नैनीच्या पोटामध्ये वाढतोय, त्यामुळे कितीही काही म्हटलं तरी नैनीला त्या स्वीकारणारच होत्या. आता रोहिणी मॅडमने नैनीला तर स्वीकारलंय, नैनीशी त्या गोड बोलताय, प्रेमाने वागताय, परंतु हे सगळं माझ्या कलेच्या बाबतीत कधी होईल काय माहिती. आता त्याच वेळी राहुल आता गडबड करत तिथे आलेला असतो. राहुल येतो आणि रोहिणीला म्हणतो की अगं मम्मा, काय झालंय तुम्हाला एवढं घाईघाईने का बोलवलं? रोहिणी म्हणते की अरे हो, आपण नंतर बोलूयात. राहुल म्हणतो की अगं मम्मा, पण एवढं काय झालंय की तुम्हाला तातडीने बोलवलेच, नक्की झालंय तरी काय? आता रोहिणी या सगळ्या गोष्टी संगीता आणि नैनासमोर बोलू शकत नसते, त्यामुळे ती राहुलला म्हणते की राहुल, आता सध्या नैनाबद्दल मी बोलतीये ना, मी एक काम करेल, तुझ्याशी नंतर निवांत बोलेल, ओके? असं म्हणतात सरोज, अद्वैत आणि कला तिथे आलेले असतात. सरोज नेहमीसारखी रागारागाने पुढे चालत असते आणि अद्वैत तिच्या मागोमाग आई 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 करत चाललेला असतो. अद्वैत सरोजला म्हणतो की अगं आई, प्लीज प्लीज माझं ऐकून तरी घे. तेव्हा सरोज म्हणते की काय ऐकायचं रे तुझं? काय ऐकून घेऊ? रस्त्यात तुझा जो मूर्खपणा चालला होता तो ऐकून घेऊ का? अद्वैत म्हणतो की सॉरी आई, चुकलं माझं. तेव्हा सरोज म्हणते की नाही अद्वैत, चूक तर शेवटी तुझ्याकडनं झालीच आहे ना. अरे आपली मान काय आहे, प्रतिष्ठा काय आहे, या सगळ्या गोष्टी विसरून तू रस्त्यावर किती विचित्र पद्धतीने वागत होतास. हिला तर स्टँडर्ड नाहीच आहे, परंतु तुला मात्र क्लास आहे ना अद्वैत. मग त्यावेळी कला आता सरोजला म्हणते की सरोज मॅडम, अहो क्लासचा मुद्दा कुठे आला इथे? अहो चांदेकर किती खुश होता, आनंदी होता, या गोष्टी नाही दिसल्या का तुम्हाला? ते महत्त्वाचं नाही आहे का तुमच्यासाठी? अहो निदान काही काळासाठी तरी तो विसरला होता की तो एक अद्वैत चांदेकर आहे म्हणून. कामाचा लोड या सगळ्या गोष्टींपासून जरा बाजूला होता, त्या क्षणांमध्ये आनंद शोधण्याचा प्रयत्न करत होता. सरोज म्हणते की तो अद्वैत चांदेकर आहे आणि त्याची समाजामध्ये प्रतिष्ठा आहे, आणि जेव्हा प्रतिष्ठा माणसाला भेटते ना, तेव्हा ती अंगावरून काढून टाकणं एवढं सोपं नसतं, तर ती प्रतिष्ठा जपावी लागते. अद्वैत हिचं जाऊ दे रे, ही बोलणार, शेवटी हिला क्लास कुठे आहे? मला म्हणते की सरोज मॅडम, अहो इथे क्लासचा प्रश्न येतच नाहीये. तुम्ही हे जे काही बोलताय, किती काही म्हटलं तरी या गोष्टी मला कधीच पटू शकत नाही. सरोज म्हणते की एक मिनिट, तुझ्या वाटण्याचा किंवा नाही वाटण्याचा तसाही काही फरक पडत नाही. पहिली गोष्ट म्हणजे मी माझ्या मुलाशी बोलते इथे. अद्वैतला ती सांगत असते की अद्वैत, एक गोष्ट लक्षात ठेव, आपण चांदेकर आहोत, समाजात आपली प्रतिष्ठा आहे आणि आपली प्रतिष्ठा आपल्याला मागं टाकून चालणार नाही. त्यामुळे आपल्या इमेजला काळीमा फासेल असं काहीही वागू नकोस, आणि जे मिडल क्लासची झापडं आहेत ना तुझ्या डोळ्यावर, ती पहिल्यांदा काढून टाक. जरा नीट लक्षपूर्वक वागत जा. असं म्हटल्यावर रोहिणी मनामध्ये विचार करत असते की काहीतरी इंटरेस्टिंग सीन झालेला दिसतोय, परंतु यावेळी मात्र या सीनपेक्षाही माझ्याकडे इंटरेस्टिंग सीन आहे आणि त्यामुळे माझं पारडं मात्र जड आहे. सरोज आता रागातच तिथून निघून गेलेली असते.
तेव्हा रोहिणी उभी राहते आणि म्हणते की काय चाललंय या घरामध्ये, नुसती कटकट भांडणं, अरे मोठ्या आवाजात बोलत नका जाऊ. आपल्या घरामध्ये नैना प्रेग्नेंट आहे, तिचे दिवस आता भरत चालले, तिच्या तब्येतीसाठी ही गोष्ट चांगली नाहीये, एवढं साधंही कळत नाही का. आणि असं म्हणत ती नैनाला म्हणते की नैना तू एक काम कर, तू चल बरं तुझ्या रूममध्ये जाऊन थोडासा आराम कर. असं म्हणत रोहिणी आता स्वतः नैनाला तिच्या रूममध्ये घेऊन जात असते. ते सगळं बघून संगीताला मात्र फार बरं वाटत असतं. मग नंतर संगीता अद्वैतला विचारते की अद्वैतराव तुमच्यासाठी कॉफी बनवून आणू का, म्हणजे तुम्हाला थोडीशी तरतरी येईल. तेव्हा अद्वैत म्हणतो की नाही नको. अद्वैत आता आतमध्ये निघून गेलेला असतो. त्याच्या पाठोपाठ कला देखील आतमध्ये निघून जाते. तर इकडे रोहिणी, राहुल आणि नैना तिघेही आता नैनाच्या रूममध्ये आलेले असतात. नैना रोहिणीची जरा जास्तच काळजी घेत असते, त्यामुळे राहुललाही जरा डाऊट येत असतो. तर रोहिणी आता नैनाला सांगते की नैना जेवणाच्या टाईमला तू जेवायला ये, तोपर्यंत तू आराम कर हा. मग त्यानंतर राहुल रोहिणीला विचारतो की अगं मम्मा तुला माझ्याशी काहीतरी बोलायचं होतं ना, बोल ना माझ्याशी. तेव्हा रोहिणी म्हणते की काही नाही, आपण बाहेर जाऊन बोलूयात. त्यावर राहुल म्हणतो की अगं मम्मा काही प्रॉब्लेम नाहीये, तू इथेही बोलू शकते, बोल काय बोलायचं होतं तुला महत्वाचं. रोहिणी राहुलला म्हणते की राहुल अरे नैना इथे आराम करणार आहे, तिला उगाचच डिस्टर्ब कशाला, त्यापेक्षा आपण जाऊयात ना दोघं जण बाहेर, चल माझ्या रूममध्ये जाऊयात आणि मग बोलूयात. तर राहुल म्हणतो की ठीक आहे. मग राहुल आणि रोहिणी दोघंही आता बाहेर निघून जातात. तेव्हा नैना विचार करत असते की ह्या माझ्याशी अचानक एवढ्या प्रेमाने का वागायला लागल्यात आणि नक्की यांच्यामध्ये अचानक हा काय बदल झाला असेल. जाऊ देत, या सगळ्या गोष्टींवर आता विचार करण्याकडे माझ्याकडे अजिबात वेळ नाही आहे, कारण माझा सध्याचा फोकस खूप वेगळा आहे. सौरभ 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 एवढंच माझ्या डोक्यामध्ये आहे. आता या सौरभ नावाने सुद्धा मला नॉशिया व्हायला लागले. याचे मी कधी पैसे देईल आणि कधी याच्यापासून माझी मुक्तता होईल ना, असं मला झालंय अक्षरशः. हो, परंतु त्याचे पैसे जागेवर आहेत ना, असं म्हणून आता नैना ही कपाट उघडते आणि कपाटामध्ये तिने जे आबांच्या रूममधून पैसे चोरलेले असतात ते पैसे जागेवर आहे की नाही ते बघते, पण ते पैसे जागेवर असतात. मग त्यानंतर नैना आता सौरभला कॉल करते. सौरभला ती विचारते की काय रे सौरभ, तू आता क्लिनिकमध्ये आहेस का, बरं मी थोड्या वेळात येते, तुझे पैसे घेऊन येते. त्यावर सौरभ तिला सांगतो की ठीक आहे. नैनाला असं वाटत असतं की एकदा की मी सौरभला पैसे दिले तर माझे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तर इकडे अद्वैत आता रूममध्ये असतो. कला अद्वैतला म्हणते की चांदेकर. तेव्हा अद्वैत चिडतो आणि म्हणतो की गप्प बस, जे काही झालंय ना ते सगळं तुझ्यामुळे झालंय, तुझ्यामुळेच मला आई बोलली आणि आईचे बोलणे मला ऐकून घ्यावे लागले. तेव्हा कला म्हणते की चांदेकर अरे जे काही झालंय ते माझ्यामुळे झालंय, आता या सगळ्या गोष्टीचं खापर तू माझ्यावरच फोडतोयस का, तुला नाही का त्यावेळी मज्जा आली. अद्वैत म्हणतो की हो आली मज्जा मला, परंतु काय गरज होती हे सगळं हट्ट करण्याची. तेव्हा अद्वैत चांदेकर वेगळा होता, आत्ताचा अद्वैत चांदेकर वेगळा आहे आणि खूप बदल आहे या दोन्ही अद्वैत चांदेकरमध्ये. तेव्हा माझ्यावर कुठल्याही प्रकारची जबाबदारी नव्हती, परंतु आता माझ्यावर जबाबदारी आहे आणि आई जे काही बोलली ते खोटं नाहीये, खरंच बोलली आई. कशासाठी तू माझ्याकडे हट्ट केले, कशासाठी तू मला बोललीस की त्या जागेवर चल म्हणून, ज्या जागेवर फक्त अद्वैत चांदेकर हा बिझनेसमॅन म्हणून नाही तर अद्वैत चांदेकर म्हणून जात होता. अगं जेव्हा तुला मला थँक्यू म्हणायचं होतं तेव्हा मी तुझ्याकडे काय मागितलं होतं का मला जेवण बनवून दे, एवढी साधी आणि सोपी आणि सरळ माझी इच्छा होती. पण तू काय केलंस, तू माझ्याकडे काय मागितलंस. तेव्हा कला म्हणते की चांदेकर अरे ऐकून तरी घे माझं. तर अद्वैतला तेवढ्यातच एक फोन येतो आणि मग फोन घेण्यासाठी अद्वैत आता बाहेर निघून जातो. कला मागे बडबड करत असते आणि म्हणत असते की बापरे काय माणूस आहे हा अद्वैत. आणि खरं ही गोष्ट की तेव्हाचा अद्वैत आणि आत्ताचा अद्वैत खरंच खूप वेगळे वेगळे आहेत. यांचीच आता एकमेकांशी ओळख करून द्यायला पाहिजे. कठीण आहे हे सगळं, परंतु नंतर कला पॉझिटिव्ह होते आणि म्हणते की नाही, परंतु हे सगळं तर मीच करून दाखवणार, मीच त्या अद्वैतला पुन्हा एकदा भेटवणार ह्या अद्वैतशी. अवघड असलं तरी अशक्य मात्र अजिबात नाहीये. तर इकडे रोहिणी आणि राहुल हे दोघंही बोलत असताना आता रोहिणी जे रिपोर्ट्स असतात ते राहुलच्या हातात देते, म्हणजेच नैनाच्या प्रेग्नन्सीचे रिपोर्ट्स आता राहुलच्या हातामध्ये देते. आता राहुल जेव्हा ते रिपोर्ट्स वाचतो तेव्हा तर त्याला खूप मोठा धक्का बसतो आणि राहुलला समजलेलं असतं की याचा अर्थ नैना ही प्रेग्नंट नाहीच आहे. मग राहुल रोहिणीला विचारतो की मम्मा अगं या सगळ्याचा काय अर्थ होतो, म्हणजे ती नैना प्रेग्नंट नाही आहे. तर रोहिणी म्हणते की नाहीच आहे ती प्रेग्नंट, तिने आपला चांगलाच वापर करून घेतलाय. अरे तुला काय वाटलं होतं की लग्नाच्या आधी तू तिला फसवून अद्वैतला चांगली अद्दल घडवशील, पण अरे अद्वैत आपण तिचा काही वापर नाही केलाय, उलट तिने आपला वापर करून घेतलाय आणि तिने सगळ्यात जास्त तुझा वापर करून घेतलाय. तिने तुला अशा प्रकारे अडकवलंय ना की तू त्याच्यातून निघू शकत नाही.
राहुल रोहिणीला म्हणतो की अगं मम्मा, मी तुम्हाला सगळ्यांना तेच सांगत होतो की माझ्याकडून कुठल्याही प्रकारची चूक झालेली नाहीये, मी कुठल्याही प्रकारची चूक केलेली नाहीये, तुम्ही त्यावेळी माझ्यावर कोणीच विश्वास ठेवला नाही. मग रोहिणी चिडते आणि म्हणते की का राहुल, तुझ्यावर विश्वास ठेवायला तू तेवढा लायकीचा आहेस का? अरे ज्या मुलीसोबत तू महिनोन-महिने त्या रूममध्ये राहिला त्यावरून तुला एकदाही असा अंदाज आला नाही का की ती मुलगी प्रेग्नंट नाहीये म्हणून? राहुल म्हणतो की मम्मा अगं सॉरी, माझ्या खरंच या सगळ्या गोष्टी लक्षातच नाही आल्या अगं, परंतु या गोष्टीचा विचार कर ना की ती नैना किती पाताळ यंत्री आहे आणि ती नैना किती अवघड आहे. म्हणजे ती ह्या सगळ्या गोष्टी केल्या आणि तेही सगळ्यांच्या नजरेत धूळ फेकून. जर ती बाकी सगळ्यांना फसवू शकते तर ती मलाही फसवू शकते. तेव्हा रोहिणी म्हणते की अरे ती बायको आहे ना तुझी, आणि तसंही एका रूममध्ये राहून तुला एवढंही कळलं नाही का ती खोटं पोट लावून फिरतीये म्हणून? राहुल म्हणू लागतो की अगं मम्मा, खरं म्हटलं तर जेव्हापासून ती प्रेग्नंट आहे तेव्हापासून तिने मला जवळच येऊ दिलं नाही. कायम काही ना काही कारणापासून तिने मला टाळलंय आणि मीही तिला फोर्स केला नाही कारण ती प्रेग्नंट होती. आणि एवढंच काय, मला या सगळ्या गोष्टीवर डाऊट यामुळे नाही आला की तिने मला सोनोग्राफीची सीडी सुद्धा दाखवली. ते ऐकून रोहिणी म्हणते की राहुल, अरे तुला कळतंय का तिने किती प्रकारे आपल्याला उल्लू बनवलंय? तर राहुल म्हणतो की हो, आपल्याला जर या सगळ्या गोष्टी आधीच कळल्या असता तर त्या कलाचा आणि तिचा गेम आपल्याला आधीच करता आला असता. मम्मा, तुला एक गोष्ट आठवते की लग्नाच्या टाईमला मी लग्नाला नाही म्हणत होतो तेव्हा कलाने खूप पुढाकार घेतला होता आणि तीच म्हटली होती की तिनेच नैनाच्या टेस्ट केल्या होत्या. याचा अर्थ प्रेग्नन्सी रिपोर्ट आधीच बदलले असणार. मम्मा अगं, तुझ्या लक्षात येतंय का, आपण हा सगळा डाव त्या कलावर उलटवू शकतो आणि त्या कलाला घराबाहेर सुद्धा काढू शकतो. रोहिणी म्हणते की येस, माझ्याही डोक्यात हीच गोष्ट होती. थँक गॉड राहुल, फायनली तुझंही डोकं चाललंय. राहुल म्हणतो की हो मम्मा, डोकं तर चालणारच होतं. आफ्टर ऑल मी मुलगा कोणाचा आहे आणि त्या नैनाने मला फसवलंय ना. आता मी त्या नैनाला सोडणार नाही आणि त्या नैनाने मला फसवलंय ना, आता बघ मी तिच्यासोबत काय करतोय. आणि तसंही माझी आग अजून विझलेली नाहीये आणि आता काहीही जरी झालं ना तरी मी त्या दोघींना घराबाहेर काढणार म्हणजे काढणारच. रोहिणी म्हणते की राहुल, परंतु आपल्याला हे सगळं खूप सांभाळून करावं लागेल हा. आता आपल्याला हा प्लॅन खूपच फुलप्रूफ प्लॅन करायचा. रोहिणी आणि राहुल दोघंही आता हसत असतात आणि काहीतरी मोठा प्लॅन आता त्यांना बनवायचा असतो. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे रोहिणी ही सरोजकडे आलेली असते आणि सरोजला ती सांगते की सरोज वहिनी, माझ्या हातात खूप मोठं घबाड प्लॅन लागलाय. अगं तू जर ऐकला ना तर काय म्हणशील? आणि तेही त्या खोटारड्या खरेंच्या विरोधात. सरोज म्हणते की या सगळ्यामध्ये जर चांदेकरांची फसवणूक होणार असेल ना तर मी त्या दोन्हीही बहिणींना नक्कीच घराबाहेर काढेल. रोहिणी आणि सरोज दोघींनी आता हात मिळवणी केलेली असते आणि दोघींनीही आता मोठा प्लॅन बनवणार असतात. तर इकडे दिवे आगारवरून एका मॅनेजरचा कॉल आलेला असतो, तो अद्वैतला, आणि अद्वैतला तो सांगतो की दिवे आगारच्या कामामध्ये राहुल सरांचं लक्ष नाहीये. अद्वैत म्हणतो की हे सगळं तुम्ही कशावरून म्हणताय? तेव्हा मॅनेजर सांगतो की अहो 4 दिवस झाले मी त्यांना मेसेज केलाय, 4 दिवस झाले त्यांना ईमेल केलाय, परंतु त्याचा सुद्धा मला रिप्लाय आलेला नाही. अद्वैत राहुलला बोलावून घेतो. राहुलला म्हणतो की दिवे आगारचं जे काही काम आहे ना त्याचे जरा मला डिटेल्स दे ना, इथून पुढे मीही त्यात लक्ष घालेल. तर कलाच्या हातामध्ये ग्रे कलरचं काहीतरी असतं आणि मग ती विचार करते की चांदेकरला मी ह्या ग्रे कलरचा कुर्ता घेऊ का, छान दिसेल त्याच्यावर, परंतु मी त्याला घेतलंय म्हणून तो घालेल का? आता कलाला विचार पडलेला असतो की चांदेकरसाठी कुर्ता घ्यावा की नाही घ्यावा, पण तिला तो कुर्ता मात्र फार आवडलेला असतो. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुम्हाला काय वाटतंय याबद्दलचं तुमचं मत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू.